आमच्या आजच्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण कुठे चाललोय गौरी? कशाला कशाला? आज गौरीचा ओपन हाऊस डे आहे आणि जर गौरीला चांगले मार्क्स मिळाले असतील तर गौरीचे पप्पा गौरीला काय घेऊन देणार आहे? कंपास। आणि नाही मिळाले असतील तर मार बसणार आहे। गेल्या 8 दिवसापासून तिला कंपास घ्यायची पण आम्ही घेऊन नाही दिली आहे। आजवरती पोस्टपोन केली होती। सपोज चांगले मार्क्स मिळाले तर कंपास, नाही तर कॅन्सल। स्टे ट्यून। आज आमच्यासोबत गौरीची बेस्ट फ्रेंड अनन्या पण येणार होती। वाटेत त्यांना पिक केलं आणि आम्ही स्कूलला गेलो। क्लासमध्ये गौरीचा यावेळेस 5th रँक आला होता। आत्तापर्यंत तिचा नेहमी 1st रँक आलेला आहे, त्यामुळे खरं सांगायचं तर मला थोडंसं वाईट वाटलं। मला माहिती आहे मार्क्स रँक सगळं काही नसतं, फक्त त्यासाठी मुलांकडनं अपेक्षा करणंही चुकीचं आहे हे मला पूर्णपणे माहीत असूनही मला थोडंसं वाईट वाटत होतं। म्हणजे गंमत तर बघा ना, मी स्कूल किंवा कॉलेजमध्ये कधीच फर्स्ट आलेली नाही। मी एक अवरेज स्टुडंट होते आणि जास्तीत जास्त गोष्टी रट्टा मारूनच लक्षात ठेवायचे, पण तरीही लेकीकडून माझ्या किती अपेक्षा त्या। घरी येताना गौरीला आवडतात म्हणून पावडे घेऊन आलो होतो। सोबत सगळ्यांनी नाश्ता केला आणि मी लगेच शॉपवर निघाली। शॉपवर पोहोचल्यावर पूनमची थोडी हेल्प घेऊन पटापट ऑर्डर काढून घेतली। इकडे गौरीला ना अजून कंपास बॉक्स घेऊन दिली नाहीये म्हणून आजीकडे हट्ट चालू आहे आणि म्हणेच आता ठीक आहे, तुम्ही मला कंपास बॉक्स घेऊन देत नाही तर मी क्राफ्टचीच कंपास बॉक्स बनवून घेते। घरी आई आणि दीपकचं उद्याचं कार्यक्रमाबद्दलचं डिस्कशन चालू होतं आणि तेवढ्यात मला एक पार्सल रिसीव झालं। त्यात एक सुंदर साडी आहे, ती मी लवकरच वेअर करून तुम्हाला नक्की दाखवणार आहे। आणि संध्याकाळी माझी स्वयंपाकाची धावपळ तर ठरलेलीच असते। मी फक्त ना भाज्या आणि डाळ भात वगैरे करत असते, भाकरी किंवा पोळ्या आईच करतात। पण आज आई उद्याच्या शॉपिंगसाठी बाहेर गेल्या होत्या म्हणून पोळ्या आणि भाकरींची जबाबदारी माझ्यावर होती। सर्व झटपट आवरून मी शॉपवर आले आणि शेवटी गौरीच्या हट्टापुढे तिच्या पप्पांचं काही चाललं नाही। मला न सांगता ही दोघं गपचूप कंपास बॉक्स घ्यायला गेले होते आणि तिच्यासाठी कंपास बॉक्स घेऊन आले सुद्धा। आज काउंटरलाही खूप जास्त रश नव्हती। खरं तर ना मखमलबादचे सगळे डॉक्टर्स आज पावसाळी सहलीला गेले होते, त्यामुळे त्याचा थोडासा इफेक्ट माझ्या शॉपवरही दिसत होता। आणि आजकाल माझ्या बेली फॅटकडे बघून बरेच जण आपापल्या परीने अंदाज लावतायत की कदाचित प्रेग्नेंट असेल, पण हॉनेस्टली मी रात्रीचं जेवण 11 वाजता करते आणि त्यानंतर पुढच्या 15 मिनिटात मी लगेच झोपते, मग थोडं बेली फॅट असणं साहजिकच आहे ना। पण जेव्हा कधी मी प्रेग्नेंट असेल ना, ऑब्व्हियसली तुम्हाला सांगेलच ना। दुसऱ्या दिवसाची सुरुवात अगदी रोजच्या सारखीच पप्पांच्या योगाने झाली। दीपक क्रिकेट खेळायला गेले होते आणि आज संडे असूनही आम्ही सासू सुना मात्र खूप लवकर उठलो होतो, कारण घरात कार्यक्रम म्हटला की माझ्या सासूबाईंना काही झोप येतच नाही आणि सासूबाई उठल्या म्हणजे सुनबाईंना उठावंच लागतं। आता कार्यक्रम फक्त हॉलमध्ये होणार होता, पण सासूबाईंचं एकच असतं, कार्यक्रम कुठेही असो घरातली प्रत्येक खोली एकदम चाकाचक दिसली पाहिजे। म्हणून आई आणि आम्ही दोघीही अगदी जोरात कामाला लागलो होतो आणि तितक्यात दीपक पण क्रिकेट खेळून आले आणि मला काय त्यांचा आराम काही बघवे ना, मग मी पण त्यांना एक मदतीची हाक दिली आणि मग काय पटापट कामं आवरून घेतली। घरातली आवरसावर झाल्यावर बाहेरचा पोर्च आणि आजूबाजूची साफसफाई सुरू केली आणि दसरा असल्यासारखं दीपकने सगळ्या गाड्या धुवून काढल्या आणि आमची बाहेर साफसफाई सुरू होती तोपर्यंत आईंची देवपूजा सुरू होती। आज एकादशी असल्यामुळे घरात सगळ्यांनाच उपवास होता, म्हणून मी भगर, आमटी आणि काही फराळी पदार्थ तळून ठेवले होते। कार्यक्रमासाठी आमच्या मोठ्या आत्याही आल्या होत्या। आईने आजी बाबांचे फोटो सुंदर पद्धतीने मांडले होते। नंतर मी फोटोंना नैवेद्य अर्पण केला आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं। आणि फोटो बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि नसेल आला तर सांगते, आज घरी आजीच्या पुण्यतिथी निमित्त आणि आषाढी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम ठेवला होता। आईंचं असं म्हणणं आहे की देवाचं नाव घेतलं, घरात भजन कीर्तन झालं की घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणूनच आईंनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता। फोटोंना नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली आणि आमच्या आत्या आजी आल्या की गौरीचं एक ठरलेलंच असतं, तिला आजीला घेऊन गल्लीतल्या दुकानात जायचंच असतं आणि तिथून आजीकडून वाटेल ते अगदी हक्काने घेऊन यायचं असतं। आजी आणि गौरी बाहेर गेल्या आणि इकडे मी आणि आईंनी लगेच हॉल आवरून घेतला। आता कार्यक्रमासाठी बायकांनी येलो थीम ठेवली होती, म्हणून नेहमीसारखं साडी कोणती नेसू हे कन्फ्युजन आज नव्हतं, कारण माझ्याकडे येलो रंगाची एकच साडी होती आणि तीही अशी मोराची साडी। ही साडी खरं तर खूप जुनी आहे, माझ्या लग्नाच्या वेळची, तेव्हा मोरांच्या काठांच्या साड्यांचा ट्रेंड होता। तीच साडी आज मी पुन्हा काढली आणि पटकन नेसून तयार झाले। कार्यक्रमाचा टायमिंग 1:30 वाजेचा होता। भजनी मंडळातल्या बायकांनाही 1:30 वाजेचीच वेळ दिली होती, पण आईंना मात्र पूर्ण खात्री होती कार्यक्रम 2:30 वाजेच्या आधी काही सुरू होणार नाही।
गौरीनेही येल्लो ड्रेस घातला होता आणि ती खूप क्यूट दिसत होती. हळूहळू एक एक बायका यायला लागल्या आणि काही जणींनी माझ्या साडीची थोडी तारीफही केली. मग मला वाटलं ओके, मोरं मोरं छान दिसताय वाटतं. आणि आज पहिल्यांदा मी रांगोळी काढायचं विसरले. गल्लीतल्या एक ताई आल्या आणि त्यांनी ते नोटीस केलं आणि त्यांनी लगेच रांगोळी काढायला घेतली. बायकांसाठी आईंनी काही बॅग्स गिफ्ट म्हणून आणल्या होत्या, त्याही तयार करून ठेवल्या. आणि आज तर एकदम वेगळंच झालं. एक गाय थेट घराच्या गेटमधून आत आली. आम्ही तिला नैवेद्य दिला, तिला हळदी कुंकू लावलं, तिचं दर्शन घेतलं, तिला खायलाही दिलं. पण ती काही केल्या जायचं नावच घेत नव्हती. बराच वेळ थांबून शेवटी ती गेली. हळूहळू एक एक करत सगळ्या बायका जमल्या आणि शेवटी आमच्या भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि खरं सांगायचं तर ना, गौरी हे सगळं बघत मोठी होते ना, हे बघून मला खूप समाधान वाटतं. मोठ्यांना नमस्कार करणं, देवापुढे पाया पडणं, घरातले असे संस्कार बघणं, हे सगळं ती नकळतपणे शिकते आणि तिच्यावर खूप छान संस्कार होत आहेत, याचाच मला खूप आनंद आहे. आणि माझं आवडतं भजन पण आलं, राम आएंगे आएंगे राम आएंगे. खरं सांगायचं तर आज सगळ्याच बायका भजनात इतक्या रमून गेल्या होत्या ना, की काही वेळासाठी रोजची ठरलेली धावपळ, घरातला ताणतणाव, कामांची लगबग, हे सगळं जणू विसरून गेल्या होत्या. एका मागोमाग एक अशी जवळपास 10-15 भजनं बायकांनी म्हटली असतील. मी सगळी भजनं रेकॉर्ड केली आहेत, पण व्हिडिओमध्ये सगळीच दाखवली तर कदाचित सगळ्यांनाच आवडतील असं नाही. काही जण तर मध्ये स्किप करतील, म्हणून तुमच्यासाठी त्यातली थोडीच भजनं मी दाखवतेय. आणि मध्ये मध्ये बायकांसाठी पाणी आणि गूळ ठेवलं होतं. भजन म्हणता म्हणता मधूनच थोडं पाणी प्यायच्या, गूळ खायच्या आणि पुन्हा त्याच उत्साहाने भजनाला सुरुवात करायच्या. खरंच त्या 2-3 तासांसाठी प्रत्येकजण आपापल्या रोजच्या आयुष्यातून थोडा वेळ बाजूला काढून अगदी मनापासून या भक्तीत रमून गेला होता. बघा ना, या आजींचा उत्साह आणि त्यांचा तो उत्साह पाहून खरंच म्हणावंसं वाटतं, बापरे, कुठं गेलं तर त्यांचा हात दुखतोय, पाय दुखतोय, डोकं दुखतंय. आज तर कशाचीच तक्रार नव्हती. ज्यांना भजनाच्या ओळी पाठ नव्हत्या ना, ते सुद्धा प्रयत्न करत होत्या. पुढच्या बाईने म्हटलं की तिच्या मागे पाठोपाठ म्हणत होत्या आणि अशा प्रकारे प्रत्येक जण भजनात सहभागी होत होता. खरं सांगू का, आज या सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मनाला खूप जास्त समाधान मिळालं. रोजच्या धावपळीत, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी कुठे वेळ मिळतोय, पण आज काही तास तरी सगळ्या जणी सगळं विसरून भजनात रमल्या होत्या. आणि शेवटी त्या ताईंनी जोगव्याचं भजन घेतलं. त्या क्षणी वातावरण अजूनच भक्तिमय झालं. जोगवा म्हणजे फक्त काहीतरी मागणं नाही, तर देवीच्या चरणी आपली श्रद्धा ठेवून तिच्याकडे सुख, समाधान, आरोग्य आणि आशीर्वाद मागण्याची ही सुंदर पारंपरिक पद्धत आहे. त्या ताईंनी जोगवा मागितला. मी त्यांना हळदी कुंकू लावून ओटीमध्ये जोगवा भरला. बायकांसाठी नाश्त्याला साबुदाणा वडा ठेवला होता. सोबत उपवासाला चालतील असे पेढे आणि राजगिरा लाडूही ठेवला होता. नाश्ता झाल्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, पाया पडले आणि सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. आईंनी आणलेली ही बॅग सगळ्यांनाच खूप आवडली. खरं तर त्यांचं म्हणणं होतं की बायकांना भेट म्हणून काहीतरी देताना अशी वस्तू द्यायची की ती त्यांच्या रोजच्या कामात उपयोगी पडेल. म्हणून आईंनी ही बॅग त्यांच्यासाठी आणली होती आणि खरंच सगळ्यांना ती खूप आवडली. हे बघून मलाही छान वाटलं. अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाचा शेवट खूप सुंदर झाला. सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि खरं सांगायचं तर तो आशीर्वादच माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट होती.
मला वाटलं होतं की आज माझी गौरी थोडी बोर होईल, पण तसं काहीच झालं नाही. उलट तिनेही जमेल तसा या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि माझ्यासोबत छान वेळ घालवला. शेवटी सगळ्यांसोबत काही सुंदर फोटोज काढले आणि अशा सुंदर आठवणींसोबत आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. चला, व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू. जय हरी विठ्ठल.